बिहारच्या दरभंगा येथील कथाकार श्रवणदासजी महाराजला पोलिसांनी अटक केली। त्याने लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। हा कथाकार पीडित मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होता। त्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात केला। कथाकार श्रवणदासजी महाराज विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली। त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दरभंगा येथे कथाकार श्रवणदासजी महाराज हे प्रसिद्ध नाव आहे। श्रवणदासजी महाराजने अल्पवयीन मुलीचे वर्षभर लैंगिक शोषण केले, नंतर लग्न करण्यास नकार दिला। पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात केला। पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी श्रवणदासजी महाराज विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या। पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगण्यात आले आहे की आरोपी कथाकार श्रवणदासजी महाराज अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत आल्यावर तिचे कपडे काढायला सांगत असे। त्यानंतर तो तिच्यासोबत भयंकर कृत्य करायचा। त्याने पीडितेचा गर्भपात केला। तसंच तिला शांत करण्यासाठी त्याने एका बंद खोलीमध्ये लग्न देखील केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कथाकार श्रवणदासजी महाराजने तो खोटा असल्याचे सांगितले आणि लग्न केलं नसल्याचे सांगितले। आरोपी कथाकाराने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला। त्यानंतर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत। व्हायरल व्हिडिओ आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत। या हाय प्रोफाईल प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कथाकाराला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली।